सिद्धं शुद्धं पणनीयं विनेन्दवरनेमिचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओच्छम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवर 108 सुंदर सागर जी महाराज। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। नमस्कार। बंदा हाँ 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 हाँ, कल इन्होंने भी प्रश्न किया था। तेजस के लिए अलग से वो अपने इसका साधन नहीं, भोग का साधन नहीं है वो, इसलिए निरुपभोग का है ना अंतिम। हाँ, तो कार्मन का योग भी है, लेकिन जब विग्रह गति में उस कार्मन इसके लिए कार्मन वर्गणा को ग्रहण करने के लिए वो प्रयत्न होता है, इसलिए उसको कहा है कार्मन को, कार्मन शरीर को योग कहा है कार्मन शरीर के द्वारा। तेजस शरीर अलग से कोई काम नहीं करता है, वो किसी शरीर के साथ में ही रहता है वो। हाँ, कार्बन के साथ में रहता है, लेकिन अलग से उसका कोई कार्य नहीं है ना। तेजस मतलब अलग से नहीं रहता है वो। हाँ, 2-3 कार्य है उसके। कांति देने का कार्य करता है, अन्य पाचन करने का काम करता है, उष्णता प्रदान करता है ना। संबंध नहीं है उसके निमित्त से, योग नहीं होता है मतलब अलग से। एक तो मुख्यतः मन योग, वचन योग और उसके लिए प्रयत्न रहता है। प्रयत्न 3 के लिए होता है ना। तो एक तो औदारिक शरीर के लिए आहार वर्गणा ग्रहण करने के लिए प्रयत्न होता है, मन के लिए वचन। केवल वो विग्रह गति में ये नहीं है, इसलिए वहां पर कार्बन का योग कहा है 3 समय तक। उसका अच्छा उत्तर दिया, लेकिन मुझे याद नहीं है वो उसमें आया है। धौला में भी है और इसमें भी है, होगा शायद। आगे हो सकता है, आगे हो सकता है। चलो, हाँ, काय चाललं होतं काल आपलं? कायोग किती प्रकारचे सांगितले? 7 प्रकारचे। त्यामध्ये आपण बघितलं होतं औदारिक कायोग, औदारिक मिश्र कायोग, वैक्रियक आणि वैक्रियक पर्यंत आलो होतो आपण। औदारिक कशाला म्हटलं सजल? हां हां, औदारिक कायोग म्हणतात। आणि वैक्रियक कशाला म्हटलं सर्जन काकू? हां, अनेक प्रकारच्या विक्रियेनं जे युक्त असतं किंवा अनेक प्रकारचे गुण आणि वृद्धी, विविध गुण आणि वृद्धीनं जे युक्त असतं ते वैक्रियक शरीर। आणि वैक्रियक कुणाला असते म्हणून सांगितलं होतं? हां, आणि अजून कोणाला विक्रिया होते? खाली बादर तेजस कायिक, बादर वायू कायिक आणि पंचेंद्रिय पर्याप्त। पंचेंद्रिय पर्याप्त संक्षेप सांगितला। पंचेंद्रिय पर्याप्तामध्ये देवनारकी तर त्यांच्या ह्याच्यामुळे होत आहेच, परंतु मनुष्य आणि तिर्यंचे पण घ्यायचे त्या ठिकाणी, त्यांना पण काय होते? विक्रिया होते। तर भोगभूमीतल्या तिर्यंच्या मनुष्यांना पण होते आणि कर्मभूमीतल्या तिर्यंच्या मनुष्यांना पण होते। अशा प्रकारे हे 3 योग सांगितले होते। आता 4था आहे वैक्रिक मिश्र कायोग, त्याचं वर्णन करतायत। 234 नंबरची गाथा आहे। वेगुव्य उत्तथं विजानमिस्सं तु अपरिपुण्यं तम् ज्योतेन संपजोगो
विगुव्यमिस्सजो गोसो वेगुव्य उत्तम वैक्रियकचा अर्थ पहिल्यांदा सांगितलेला आहे की जे विक्रियायुक्त शरीर आहे किंवा अनेक प्रकारच्या वृद्धानीय गुणाने युक्त आहे ते वैक्रियक शरीर आहे. आता तेच शरीर ज्यावेळेला अपरिपूर्ण आहे, म्हणजे जोपर्यंत परिपूर्ण झालेलं नाही. कुठंपर्यंत अपरिपूर्ण असतं? कुठंपर्यंत असतं अपरिपूर्ण? शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत. त्याला काय म्हटलेलं आहे? अपरिपूर्ण. तर शरीर पर्याप्तीपर्यंतच मिश्रयोग असतो. त्याच्यानंतर इंद्रिय पर्याप्ती, श्वासोश्वास पर्याप्ती, भाषा पर्याप्ती, मन पर्याप्तीमध्ये पूर्ण योग असतो. औदारिक का योग सुरू होणार तिथून. जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत एक समय कमी, तोपर्यंत काय सांगितलेलं आहे? मिश्रयोग. आणि शरीर पर्याप्ती पूर्ण झाली की पूर्ण काय योग सुरू होतो. म्हणून अपरिपूर्ण जे शरीर आहे वैक्रियक शरीर त्यालाच काय म्हटलेलं आहे? मिश्र म्हटलेलं आहे. तिथं काल सांगितलं होतं मिश्र म्हणजे पूर्वीच्या कारमान विग्रगतीमध्ये कारमान काय योग सहित होता, त्या कारमान योगाच्या द्वारे वर्गणांना ग्रहण करत होता. आता पुन्हा वैक्रियक शरीराच्या निमित्तानं पण करतो. म्हणून कारमान आणि वैक्रियक शरीराच्या दोघांच्या मिश्रणानं तो योग होतो. म्हणून त्या ठिकाणी मिश्रयोग सांगतात. असं आचार्य एक सांगतात, दुसरे आचार्य असं घटवायचं नाही म्हणतात की जोपर्यंत अपर्याप्त शरीर आहे त्यालाच मिश्र म्हणायचं. अपर्याप्त कारण का? काल आपत्ती एक सांगितली होती ना की विग्रह गतीमध्ये जर समजा रुजुगतीनं गेला, कर्मान काय योगच होत नाही, मग ते कर्मान तिथं पण अपर्याप्त अवस्था होणारच. एका गतीतून दुसऱ्या गतीत सरळ गेला समजा रुजुगतीनं, तर दुसऱ्या गतीत गेल्यावर तिथं अपर्याप्त अवस्था असणार की नाही, मग तिथं कर्मान काय योग झालाच नाही त्याला. पुढे पण ते घटणार पण की विग्रह गतीनं जो 1 मोडा 2 मोडा 3 मोडा सहित जाईल तरच तिथं कर्मान काय योग होणार. आणि जर रुजुगतीनं गेलं तर कर्मान काय योगच होणार नाही. मग मिश्र कसं म्हणणार तिथं? म्हणून विरसेन आचार्य म्हणतात की असं घटवायचं नाही की कारमान वर्गणेच्या कारमान काय योग आणि औदारिक या दोन्हींच्या निमित्तानं जो योग होतोय तो मिश्र योग असं लावायचं नाही. तर अपर्याप्त शरीर जे आहे तेच मिश्र आहे. अपर्याप्त शरीर आहे तेच मिश्र आणि त्याच्या निमित्तानं जो योग होतो तो मिश्र काय योग आहे. कारण का केवली भगवंतांच्या ठिकाणी सुद्धा तिथं ज्यावेळेला औदारिक मिश्र काय सांगितलं ना कपाट समुद्घातामध्ये, तर तिथं पण ते एक समय काय सांगितलेलं त्या ठिकाणी औदारिक मिश्र काय योग सांगितलेलं आहे. घेतो की कर्मान काय योग असतोच ना, कर्मान शरीर आहेच. हा, एक समय सुद्धा जोपर्यंत संसारात आहे 13व्या गुणस्थानापर्यंत एक समय सुद्धा कर्म तुम्हाला सोडणार नाही. तिथं विग्रहगतीमध्ये सुद्धा पोलीस बरोबरच आहेत, ते पूर्वीचे आहेत आणि नवीन पण ग्रहण करणं चालू आहे. प्रत्येक समयाला कर्म बंद होतोच ना तिथं. स्वतंत्र नाही आहे ते, म्हणजे स्वतंत्र त्याच्या निमित्तानं उपभोगाला निमित्त नाही आहे ते, म्हणून त्याला योग नाही. योग आहे ना तिथं पण, योगाच्या निमित्तानं कर्मांवर. रुजुगतीमध्ये नाहीच ना. रुजुगती म्हणजे काय? तिथं सरळच गेला ना, हितपर्यंत शेवटचा योग आणि तुतला नवीन जन्माचा योग. आता समजा इथून देवगतीत गेला तर इथं शेवटच्या समयापर्यंत औदारिक का योग राहिला आणि मरून गेला तिथं वैक्रिक मिश्र सुरू झाला. मध्ये कर्मान का योग होतच नाही तिथं. मधला समयच जात नाही ना, डायरेक्ट तो एक समयामध्ये तिथंच जातो, पोचतोच तिथं. तर काय सांगितलं? अपर्याप्त शरीरालाच मिश्र म्हटलेलं आहे, मिश्र जाण. आणि त्याच्याद्वारे जो योग होतो तो वैक्रिक मिश्र का योग आहे. त्या अपरिपूर्ण शरीराच्या द्वारे जो योग होतो त्याला वैक्रिक मिश्र का योग असं म्हटलेलं आहे.
हाँ 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 हाँ, करेगा तुरंत। नहीं होता है। लास्ट 90वें समय में मनुष्य गति यहाँ पर समाप्त हो गई, तो उसके निमित्त से यहाँ पर योग हो रहा था। और 11वें समय में वो स्वर्ग में गया, तो 11वें समय में उसका वैकृक मिश्र का योग हो गया। बीच में एक समय नहीं जाता है। नहीं 9 और 11 नहीं, 10 और 11 बोला मैंने। नहीं रहता है। नहीं, आता अभी वो आएगा आगे, कर्मन का योग गठित करेंगे ना, 1 समय 2 समय 3 समय तक जो मोड़ा सहित गति है उसी में होता है। जो रुजु गति में है उसमें नहीं होता है, क्योंकि रुजु गति का अर्थ है कि मतलब वो सीधा गया। तो यहाँ जो लास्ट के समय में ग्रहण किया उसने, और अगले समय में वैकृक के लिए उसने ग्रहण करना चालू ही कर दिया। वैकृक शरीर बनाने के लिए वहाँ पर उस आहार वर्गना को ग्रहण किया ही उसने। एक समय में 7 राजू जाता है ऊपर और सिद्धालय में। चलो आगे, अब आगे चलते हैं। वैकृक मिश्र का योग से विशेष काही जास्त नाही आहे, एवढंच आहे। अपर्याय शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी वैकृक मिश्र का योग आहे। त्याच्यासाठी जीव प्रदेशांचं परिस्पंदन होतं तिथं। अब आगे आहारक, पुढं आहारक का योग 5 गातांच्या द्वारे सांगतात। आता 5 गाता आहारक का योगाच्या आहेत। तर पहिला आहारक शरीराचं वर्णन करतात सगळं, आणि त्या आहारक शरीराच्या द्वारे जो योग होतो तो काय होणार? आहारक का योग होणार। आहार सुदयेनय पमत्त विरदस्स होदि आहारो असंजम परिहरणट्टम संदेह विनाशनट्ठम च आहार सुदयेनय पमत्त विरदस्स होदि आहारो असंयम परिहरण नट्टम। आहारस्य उदयेन, आरक्षर नामकर्माच्या उदयानं, नामकर्मामध्ये शरीर नामकर्म एक आहे, आणि त्या शरीर नामकर्माचे 5 भेद आहेत। तर त्या 5 भेदापैकी आहारक्षर नामकर्माचा उदय कुणाला येणार? ज्याने बंद केलाय त्यांना। आपल्याजवळ असतो का आहारक शरीर? कुणाला बंद होतो त्याचा? मुनिराजांनाच। 7व्या 8व्या गुणस्थानामध्ये मुनिराजांना त्या परिणामाच्या विशुद्धीनं त्या आहारक शरीर नामकर्माचा बंद होतो, आणि ज्याच्याजवळ ह्याचं सत्व आहे ते मुनिराज ज्यावेळेला 6व्या गुणस्थानात येतात त्यावेळेला त्यांना आहारक शरीराचा उदय असतो। म्हणून ज्याला कर्मकांड तुम्ही शिकलाय, तर बंद कुठं आहे? 7व्या आणि 8व्यामध्ये, आणि उदय कुठं आहे? 6व्यामध्ये। असं लक्षात ठेवायचं। उदय आहारक शरीराचा, आहारक शरीर नामकर्माचा उदय कुठे येतो? 6व्या गुणस्थानामध्ये। मुनींचे दोन्ही गुणस्थान आहे, 6वं 7वं, परंतु ज्यावेळेला ते 6व्या गुणस्थानात येतील आणि त्यावेळेला त्यांना संदेह झाला, संशय झाला, आणि जर त्याने आहारक शरीराचा बंद केलेला असेल, त्याचं सत्व असेल त्यांच्याजवळ, तर त्यांना म्हणजे ते आहारक वृद्धी प्राप्त असेल। ते आहारक शरीर नामकर्माचा बंद म्हणजेच ते आहारक वृद्धिधारी मुनींनाच होतो, आणि त्यांनाच ते आहारक शरीर उत्पन्न होत आहे। मग कशासाठी उत्पन्न होत आहे सांगितलं? संदेह विनाशनट्टम असंजम परिहरणट्टम संदेह विनाशनट्टम च। आहारक शरीराचा उदय झाला असताना प्रमत्त संयत मुनींना हा आहारक शरीर होतं असंयमाचा परिहार करण्यासाठी। असंयम म्हणजे जीवांची विराधना। समजा कुठं दूरवर्ती क्षेत्र आहे, तर इथून शिखरजीला जायचं आहे, मी पायी चालत गेले, आता किती समितीपूर्वक गेलो तरी सुद्धा काय होतं त्या ठिकाणी?
जीवांची विराधना होतेच. म्हणून तर विहार करून गेल्यानंतर, आहार करून गेल्यानंतर त्याचं काय करायचं असते, प्रत्याख्यान करायचं असतं. म्हणजे त्याचं एरिया भक्ती म्हणून त्याचं हे करतात की माझ्या हातून कुठला एकेंद्रिय, द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय जीवांची विराधना झाली असेल तर ते सगळे माझे दोष मिथ्या होत किंवा त्याच्याबद्दल मी प्रायश्चित्त घेतो असं म्हणून एक कायसर्ग वगैरे करतात. तर मग हा असंयमाचा परिहार करण्यासाठी, आता जर आहे आपल्याजवळ आहारक वृत्ती तर कशाला एवढं लांब जाऊन तिथं जीवाची विराधना करायची. मग काय करतात, ते आहारक शरीर कशाचा व्याघात होत नाही ना, त्याच्याद्वारे जीवाची हिंसा होत नाही. मग ते आहारक शरीर उत्पन्न करतात आणि मग तिथं पाठवतात जिथं त्यांना जायचं असेल. तीर्थवंदना करण्यासाठी पुढे सांगणार आहे, तीर्थवंदना करणं किंवा संदेह विनाशनट्टम सांगितलं की संदेह झाला असेल, संशय झाला तर काय काय वाचत असताना किंवा चिंतन करत असताना कुठल्या तरी तत्वाच्या बाबतीत त्यांना संशय झाला आणि आता तरी तर त्या संशयाला दूर करणारं कोणी नाही. मग काय करायचं, मग आहेत विदेश क्षेत्रामध्ये सिमंदर भगवान, तर तिथं काय करायचं, जायचं. कसं जाणार आता तिथं, तर ह्या शरीराने जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. मग त्या असं तत्वातल्या संशयाला दूर करण्यासाठी सूक्ष्म वस्तूच्या संबंधी अशा प्रकारचं पदार्थामध्ये संबंधी काहीतरी संशय झाला तर त्या केवलींच्या जवळ त्या आहारक शरीराला पाठवतात. मग त्या आहारक शरीराला ज्यावेळेला जाता येते त्यावेळेला इथले आत्मप्रदेश पण त्याच्यामध्ये जातात, नाहीतर ते निर्जीव होईल ना. ह्याच त्या प्रमथसहित मुनींच्या शरीरातला जो आत्मा आहे तो त्याच्याबरोबर गेलेला आहे. मग ते तर त्याला पाठवल्या नसताना त्यांचा उपयोग तिकडं आहे. मग तिथं केवलींच्या जवळ गेल्यानंतर काय होते, त्यांच्या शंकेचं निराकरण होतंय आणि मग तो परत येतो तो पुतळा. हां, पाहिलंच की तिथं समाधान होतंय ना. त्यांना विचारणार कसं, हे तर आहे ते आणि तिथं विचारणार कसं, आपोआपच तिथं तत्वातली शंका दूर होते, संशय दूर होतो. तर काय सांगितलं, असंयमाचा परिहार करण्यासाठी म्हणजे जर आपण अडेच द्वीपामध्ये तीर्थयात्रादी कुठं पण विहार करायचा असेल तर तिथं असंयमाचा परिहार करण्यासाठी आणि आपल्या संदेह झाला. कशामुळे संदेह होतो, श्रुतज्ञानावरून कर्म आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभ मंद असेल तर तिथं तत्वामध्ये काही सूक्ष्म शंका होते. तर त्यावेळेला मग काय होतं, कशासाठी, मग राहू देत, नाही झालं तर काय बिघडते. धर्म ध्यान विरोधी असा शब्द वापरलाय, कारण का कुठलं तर सुटलं नाही समजा प्रश्न, सारखं ते विकल्प येत राहतात, कसं असेल, काय असेल, असं ते संशय सारखं आपल्या धर्मध्यानामध्ये बाधक बनतो. म्हणून एकदा संशय दूर केला की आपल्या ध्यानामध्ये कोणतेही शल्य वगैरे राहत नाही. म्हणून धर्म ध्यान विरोधी असा जो संदेह आहे त्या संदेहाला दूर करण्यासाठी मुनिराज काय करतात, आहार शरीर उत्पन्न करतात. अजून पुढच्या गाते सगळं खुलासा करतात. तर कारण तिथं निमित्त काय सांगितलं, आहार शरीर नामकर्माचा उदय. आणि कुणाला होत आहे, प्रमत्त विरत. स्वामी कोण आहे त्याचा, फक्त 6व्या गुणस्थानातच एकच गुणस्थान आहे आहारक शरीर उत्पन्न होण्याचं. आणि कशासाठी करतात, कारण काय, त्याचं असंयम दूर करण्यासाठी आणि संदेहाचा नाश करण्यासाठी. आता पुढं सांगतायत मग कुठं हे करतात, ते आहारक शरीर कुठं पाठवतात, कशासाठी पाठवतात ते पुढच्या गातेत सांगतात. नियखेते केवली दुग विरहे निकमण पहुडी कल्लाणे परखेते संवित्ते जिन जिन घर वंदनठ्ठम च खेते केवली दुग विरहे निकमन पौडी कल्लाणे परखेते संवित्ते. आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे जे ते ज्या ठिकाणी असतील समजा
भरत क्षेत्रामध्ये, ऐरावत क्षेत्रामध्ये किंवा कुठं विदेह क्षेत्रामध्ये, कुठं पण अनेक विदेह क्षेत्राचे पुष्कळ स्थान आहेत. तर त्या आपल्या क्षेत्रामध्ये केवली दुग विरहे, केवली दुग म्हणजे केवली आणि श्रुत केवली, या दोघांचा विरह असेल म्हणजे इथं कोणच नाही आहे केवली आणि श्रुत केवली, कारण त्यांच्याजवळ जाऊन आपला संशय दूर झाला असता. परंतु ते केवलींचा काय आहे आणि श्रुत केवलींचा अभाव आहे. केवली आणि श्रुत केवली सगळ्यांना माहितीच आहे. केवली म्हणजे ज्यांना केवल ज्ञान झालंय 13व्या गुणस्थानवरती, आणि श्रुत केवली म्हणजे 14व्या 6व्यापासून 12व्यापर्यंत म्हणजे खालच्या गुणस्थानामध्ये असतात. 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये त्यांना 12 अंगाचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे. म्हणून त्यांना श्रुताच्या द्वारे जे केवली आहेत ते श्रुत केवली, आणि केवल ज्ञानाच्या द्वारे जे केवली आहेत ते केवली. केवल केवली म्हणायचं, केवल केवली बोलना चाहिए, लेकिन उनका एक लोप हो गया, एक पद समास लुप्त बोलते, समास में से एक पद लुप्त हो जाता है, ऐसा भी समास होता है, तो पदलुप्त समास, तो इसलिए केवली शब्द का प्रयोग खाली किया. केवल केवली आणि श्रुत केवली असं. आणि केवली शब्दाचा पण अर्थ केले केवळ आत्म्याला जाणतात त्याला म्हणतात केवली. आता पुढं काय सांगितलं, आपल्या क्षेत्रामध्ये हा कुठलं पण सामान्य केवली असलं तरी पण चालू शकते, त्यांचं गंधकुट्टी वगैरे असते ना, तिथं पण जाऊ शकतात. म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये केवली आणि श्रुत केवलींचा विरह असेल, आणि निक्कमन पौडी कल्याणे, कुठं दीक्षा कल्याणिक चालू आहे, केवल ज्ञान कल्याणिक चालू आहे, मोक्ष कल्याणिक चालू आहे दूर क्षेत्रामध्ये, तर तिथं जाण्याची इच्छा होते. का तिथं गेला असताना एक परिणामांची विशुद्धी होते ना. आपण बघतो पंचकलानिकामध्ये, दीक्षा कलानिकात गेले की काय होते, तिथं परिणामांची विशुद्धी होते, केवल ज्ञान कला खूप छान वाटते. मोक्ष कलानिकाच्या वेळेस सुद्धा एकदम त्यांचा मोक्ष झाला सॅकर्माचा अभाव होऊन. तर त्या कल्याणिकामध्ये जाण्यासाठी म्हणजे तिथं उपस्थित होण्यासाठी म्हणजे, तर त्यावेळेला परखेते संवित्ते, आपल्या क्षेत्रामध्ये केवळी श्रुत केवली नाहीत, परंतु दुसऱ्या क्षेत्रामध्ये परक्षेत्र म्हणजे धातकी खंडात आहेत, विदेह क्षेत्रामध्ये आहेत. अडीच द्वीपामध्ये कुठं पण जाऊ शकते ते आहारक शरीर. अडीच द्वीपामध्ये कुठं पण आपल्या शरीराने जाऊ शकतात का मुनिराज? नाही जाऊ शकत. एका आता भर क्षेत्रातले ते वृद्धी असेल तरच जाऊ शकतात. हे जे आकाशगामिनी विद्या वगैरे असेल तर जाऊ शकतात, परंतु असं ह्या शरीराच्या द्वारे अडीच द्वीपामध्ये सगळीकडे जाऊ शकत नाहीत. मग त्यावेळेला परक्षेत्रामध्ये जाण्यासाठी म्हणजे सद्भाव असताना संवित्य म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा सद्भाव आहे. तर जिन जिन घर वंदनट्टमच, आणि कशासाठी जातात? आरक शरीर उत्पन्न करतात. जिन म्हणजे जे चैत्य, जिनेंद्र भगवान, आणि जिन घर म्हणजे चैत्यालय. तुमचं घर आहे की नाही? भगवानचं पण घर असते जिन घर, हे जिन घर आहे, जिन चैत्यालय. तर त्याची वंदना करण्यासाठी पंचमेरू आहे. नंदीश्वर द्वीपात तर जाऊ शकत नाही, परंतु कुठं अकृत्रिम चैत्यालय वगैरे आहे त्याचं दर्शन करण्यासाठी, किंवा आणखीन कुठं दूरवर्ती मंदिर आहे तर त्याचं दर्शन करण्यासाठी ह्या आहारक शरीर उत्पन्न करतात. श्रुत केवली, केवली श्रुत केवलीचा आपल्या क्षेत्रात अभाव असताना आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्याचा सद्भाव असताना, आणि दीक्षा कल्याणिकाच्यासाठी आधी वापरले म्हणजे दीक्षा कल्याणिक, केवल्यान कल्याणिक, मोक्ष कल्याणिकाच्या साठी. कारण जन्म कल्याणिकाला तर काही जाण्याचं प्रयोजन नाही आहे, परंतु दीक्षा कल्याणिक आणि ह्याच्याद्वारे काय होते, त्यांच्या मुनिराज तिथं उपस्थित असतात. हे बघायला, अभिषेक बघायला जन्म कल्याणिकाच्या वेळेला मुनिराजांना जाण्याची काय गरज नाही. जिन जिन घर वंदनट्टम, आणि चैत्याने चैत्यालयाचं वंदना करण्यासाठी आहारक शरीर उत्पन्न होतं, हे प्रयोजन सांगितलं त्या ठिकाणी. विदेह क्षेत्रामध्ये आहारक शरीराच्या द्वारे नाही, ते तर ह्या शरीर सहितच गेले होते, त्यांना चारण वृद्धी होती असं म्हणतात, आणि त्या वृद्धीच्या द्वारे ते हे शरीर सहितच गेले होते. बहुतेक ह्या पंचम काळामध्ये आहारक वृद्धी कुणाला असत नाही, आहारक वृद्धीचा अभाव आहे. आता पुढं हे त्याचं स्वरूप सांगतात.
ह्या आपलं आहारक शरीराचं स्वरूप कुठं उत्पन्न होत आहे, कसं असतं ते सांगतात. उत्तम अंगमी हवे धातुविहीनं सुहम असंहननम् स्वसंठाणं धवलं हत्तपमाणं पसत्तुदयम् उत्तम अंगं मे हवे धातुविहीनं सुहं स्वसंठाणं. उत्तम अंगमी हवे. कुठं उत्पन्न होतं ते उत्तम अंगामध्ये. उत्तम अंग कोणतं सांगितलंय सगळ्यात? मस्तक. आता त्या मस्तकामध्ये सुद्धा एक रंध्र असतं. इथं किती असतात ते? आपल्या ह्याच्या 8वा भाग, रोमाचा जो अग्रभागाचा 8वा भाग प्रमाणे एवढं छोटं ते छिद्र असतं इथं. सगळेजण सांगतात ते तुष्मा नाडी वगैरे ते वर्णन करतात ना इतर ह्याच्या योगामध्ये सुद्धा. तर त्या रोमाच्या अग्रभागाच्या 8वा भाग प्रमाण इथं मस्तकाच्या वर छिद्र आहे. तिथून ते उत्पन्न होते आहारक शरीर. तर आहारक शरीराच्या उत्पत्तीचं स्थान काय आहे? उत्तम अंग म्हणजे मस्तक. तिथून तो पुतळा निघतो आहारक शरीराचा. कसा असतो तो पुतळा सांगितलं? धातुविहीन, धातुरहित. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असते तसे 7 धातू नाहीत. रक्त, मांस, मज्जा, तंतू वगैरे, आपलं हाड वगैरे, ह्या सप्त धातूनं रहित ते शरीर असतं, म्हणजे शुद्ध असतं ते. आणि कसं आहे ते? शुभ, म्हणजे शुभ नाम कर्माच्या उदयानं त्याला प्रशस्त अवयव प्राप्त झालेले असतात. म्हणून पुढं ते येणार आहे शुभ संस्थान. त्याचे सगळे अवयव कसे असतात? शुभ नाम कर्माच्या उदयानं उत्पन्न झालं म्हणून ते शरीर सुद्धा कसं असतंय? शुभ. कारण का त्याचा बंध जो झाला तो विशुद्ध परिणामानं झालेला आहे. म्हणजे त्या आहारक शरीराचं कारण पण विशुद्ध. म्हणून आपण तत्वार सूत्रामध्ये 2 विशेषण दिले तिथं. शुभम विशुद्ध मव्याघाती चाहारक प्रमत्त संयतसैव. तर तिथे एक शुभ कशासाठी दिले? त्याचं कारण शुभ आहे म्हणून ते शुभ आहे, आणि त्याचं कार्य जे आहे ते पण शुभ आहे म्हणून ते विशुद्ध सांगितलं. म्हणजे ते उत्पत्ती झाली त्याची शुभ नामकर्माच्या उदयानं झाली. म्हणजे आहारक शरीर हे शुभ नामकर्म आहे. आता 5 शरीर आहे, सगळे शुभ आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रशस्त कुठलं म्हटलं जाणार? आहारक शरीर. औदारिकपेक्षा वैक्रिक प्रशस्त आणि वैक्रिकपेक्षा आहारक प्रशस्त आहे, म्हणजे शुभ आहे. तर त्या शुभ आहारक शरीर कर्माच्या, आणि ज्यावेळेला त्याने ते बांधलं त्यावेळेला त्याचं जे त्या आहारक शरीराच्या नामकर्माच्या बंधाचं कारण जे परिणाम आहे ते सुद्धा कसे आहेत? अत्यंत शुभ परिणाम, म्हणजे विशुद्ध परिणाम आहेत. आणि त्याच्याद्वारे जे कार्य होतंय, संदेहाचा नाश करणं, जिनेंद्र भगवंतांची वंदना करणं, हे सुद्धा काय कार्य? त्याचं शुभ कार्य आहे म्हणून त्याला विशुद्ध म्हटलेलं आहे. कारण शुभ आहे म्हणून त्याला शुभ म्हटलं, त्याचं कार्य हे आहे म्हणून त्याला विशुद्ध म्हटलेलं आहे. असे 2, एक कारणासाठी आणि एक कार्यासाठी शब्द आहे तिथं. तर ते एकदाच घेतलंय शुभ आहे. का शुभ आहे? तर शुभ नामकर्माच्या उदयानं प्राप्त झालेला आहे, त्याचे सगळे अवयव प्रशस्त असतात. नंतर सांगितलं असंवननम. संवनन नाही त्याला. जसं आपल्या औदारिक शरीराला संवनन आहे, वैक्रिक शरीराला पण संवनन असत नाही. संवनन म्हणजे हाडाचं बंधन, त्याला संवनन म्हणतात. हाडाचं बंधन वज्राचं असेल तर वज्रशोभ नाराज संवनन, वज्र नाराज संवनन वगैरे साभ असेल ना संवननाची. तर ह्या आहारक शरीराबरोबर कोणत्याही संवनन कर्माचा उदय असत नाही. म्हणून ते संवननानं कसं आहे? रहित. हाडच नाही तर त्याचे बंधन काय असणार? सप्तधातू रहितच आहे ना शरीर. देवांचं आणि नारकींचं शरीर पण सप्तधातू रहित असते. नंतर संवनन रहितच असते, संवनन नाही. ज्यावेळेला आपण ते उदय वगैरे काढतो ना, नामकर्माची उदय स्थान, तर ज्याला आहारक शरीराचा उदय असेल त्याला संवनन नामकर्माचा उदय असणार नाही. किंवा वैक्रिक शरीराचा उदय असेल त्यावेळेला संवननाचा उदय नसतो त्याच्याबरोबर. फक्त मनुष्य आणि तिर्यंच्या बरोबर संवनन आहे, अवदारी शरीराबरोबर.
तर काय सांगितलं, शुभ संस्थान आणि संवननाला रहितच आहे. आणि कसं आहे शुभ संस्थान म्हणजे त्याचा आकार जो आहे तो कसा आहे, शुभ समचतुरस्र आकार म्हणजे त्याचं संस्थान आहे. 6 प्रकारचे संस्थान सांगितलेत ना, त्यातलं पहिलं सगळ्यात समचतुरस्र संस्थान आहे. म्हणजे सगळे अंगोपांग यथा प्रमाण यथास्थान दोन्ही जिथं पाहिजे त्या ठिकाणी असणार आणि ते योग्य प्रमाणामध्ये असणार, त्याला म्हणतात समचतुरस्र संस्थान. सगळ्या बाजूनं समान असते. आता कसं असतं, कुणाचं काय कधी खालचा भाग छोटा वरचा भाग मोठा वगैरे बाकीचे संस्थान सांगितले ना, परंतु पहिलं संस्थान ते आपल्या देवांना किंवा आहारकृतीधारी मुनींना पहिलं संस्थान आहे, समचतुरस्र संस्थान. आणि त्याचा वर्ण कसा आहे, त्या पुतळ्याचा धवलम पांढरा शुभ्र वर्ण असतो. दिसत नाही परंतु आपल्याला गोचर नाही, कारण अत्यंत सूक्ष्म आहे. त्या मुनींना पण दिसत नसेल, मुनियों को भी नहीं दिखता होगा वो आरक शरीर. हत्तपमानम आणि त्याची उंची किती आहे, 1 हात. हे 24 अंगुल म्हणतात त्याला. आता तुम्ही गणित शिकले ना, 6 अंगुलाचं काय होतं, 1 पाद, 2 पादाचं 1 वीत, 2 वितेचा 1 हात. होळीनंच आहे ना तिथं. 1 अंगुल म्हणजे 8 यव ठेवले की 1 अंगुल होतोय, उच्छेद अंगुल. आणि त्या 6 अंगुल म्हणजे 1 पाद, एक आपलं जे पाऊल असते ना ते 6 अंगुलाचं 1 पाऊल असते. आणि 2 पादाचं 1 वीत असते, वीत. म्हणजे एका वीतमध्ये 12 अंगुल झाले. आणि 2 विताचा 1 हात असतो. मग त्या 2 वितामध्ये किती अंगुल होणार, 24 अंगुल होणार ना 1 हातामध्ये. 1 हातामध्ये असं तुम्ही जर मोजला असं आपल्या हातात सुद्धा हे 24 होतात बरोबर. असं 24 होतात अंगुल. तर 24 अंगुल प्रमाण म्हणा किंवा 1 हात प्रमाण. आणि पसत्त उदयम, आणि तो जो उदय आहे त्याचा कसा आहे, प्रशस्त उदयाने युक्त आहे. म्हणजे आहारक शरीर जसं आहे, आहारक बंधन, आहारक संघात, हे सगळे तिथे शुभ. आणि अंगोपांग नामकर्म हे सगळे शुभ असतात प्रकृती. त्या प्रशस्त प्रकृतीच्या उदयानं युक्त असं ते शरीर उत्तम अंगामध्ये हवे म्हणजे उत्पन्न होतं. ते सगळ्या शरीराचं स्वरूप सांगितलं. इथं लिहिलं होतं, ते अजून लिहायचं राहिलं होतं माझं. स्वरूप इथं सप्तधातू रहित आहे आणि कसं आहे, शुभ आहे. आणि काय सांगितलं, संवनन रहित. संवननच्या हाडाचं बंधन रहित आणि समचतुरस्र संस्थान सहित. समचतुरस्र संस्थान एकच असणार, आकार त्याचा. आणि काय सांगितलं, हे वर तर लिहिलंय, धवल म्हणजे वर्ण लिहिलाय, हात उंची म्हणजे 1 हात लिहिलेले आहे. आणि प्रशस्त उदय असतो त्याचा. पुढे आणि सांगितलं ते व्याघात रहित आहे. पुढच्या गाथेत येणार आहे अव्याघाती. पुढची गाथा घेऊया. आणि चंद्रकांत मणीप्रमाणे स्वच्छ, अत्यंत स्वच्छ असते शरीर. अव्वाघादी अंतो मुहूर्त कालठ्ठिदी जहन्निदरे. पज्जति संपुण्ये मरणं कदाचि संभवै. अव्याघाती अंतो मुहूर्त कालट्टिदी जहन्निदरे. पज्जति संपुण्ये मरणं कदा. आणि ते आरक शरीर कसे अव्याघाती, जे त्याच्याद्वारे कुणाला अडथळा येत नाही किंवा दुसऱ्यांच्याकडून त्याला अडथळा होत नाही. म्हणजे आता इथून समजा विदेश क्षेत्रामध्ये ते जाणार, मध्ये काय काय येणार, सगळं
सगळे पर्वत सगळे काय काय येणार ना मध्ये, वज्रशिला सुद्धा त्याला भेदून ते जाऊ शकते. ह्या भिंतीच्या आतनं जाणार की नाही आहारक शरीर, सहज जाऊ शकते. कारण हे सगळे येणारच ना अडथळेवर. इथं वर आहे, छत फाडून जाणार वर, फाडून नाही म्हणजे ते सुद्धा त्याला अडथळा करत नाही. त्याच्याद्वारे सुद्धा एवढं सूक्ष्म असतं ते आहारक शरीर की त्या दुसऱ्याच्याद्वारे त्याला स्वतःला अडथळा येत नाही, व्याघात होत नाही, कुठेही खंडित होणार नाही ते, आणि हेच दुसऱ्याला अडथळा करत नाही. असं व्याघातानं रहित, बाधेनं रहित. म्हणजे कुठेही जायचं असेल अडीच द्वीपामध्ये तर अडीच द्वीपाच्या बाहेर मात्र जाऊ शकणार नाही. तुम्ही म्हणाल की व्याघात रहित आहेत, मग माणूस तर पर्वत भेदून जाऊ शकते काय? नाही जाऊ शकत. तिथं ती मर्यादा आहे त्याची, तिथंपर्यंत व्याघात रहित आहे. सगळ्या लोकांमध्ये व्याघात रहित नाही. अडीच द्वीपामध्येच मनुष्य शरीर जे आहे ते त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून तिथं व्याघात रहित आहे. आणि शरीर अमूर्तिकच असणार, मूर्तिकच आहे, सूक्ष्म बनणार. आता कार्मांश शरीर मूर्तिकच आहे ना, परंतु ते सूक्ष्म आहे. मेल्यानंतर आपलं जाते की नाही कार्मांश शरीर कुठून पण. आता इथं तुम्ही सगळ्या खिडक्या बिडक्या बंद करून घ्यायचे, दरवाजे, आणि कसं जातोय बघूया. त्याला अडथळा येतो का? नाही. आता वर उत्पन्न होणार असेल तर असं जाणार सरळ. ते कार्मांश शरीर अशा स्लॅबमधनं सुद्धा जाऊ शकते, सगळ्या वज्रशिला इत्यादिकामधून सुद्धा ते गमन करू शकते. तसं आहारक शरीर सुद्धा कुठून पण जाऊ शकते, त्याला अडथळा येत नाही. अडीच द्वीपामध्ये फक्त लावायचं. आणि त्याची स्थिती किती आहे? जहन निधरे अंतो मुहूर्त काल ठिती. कमीत कमी काळ सुद्धा त्या आहारक शरीराचा जगन्य अंतर्मुहूर्तच आहे, आणि उत्कृष्ट सुद्धा अंतर्मुहूर्त आहे. जे जास्तीत जास्त काळ त्यात सोडलं, आहार शरीर उत्पन्न केलं तर अंतर्मुहूर्तापर्यंतच राहणार ते. मग पुन्हा समजा जर त्यांचं काम झालं नाही तर पुन्हा दुसरं आहारक शरीर उत्पन्न होतं त्याच्यातून अंतर्मुहूर्तापर्यंत पुन्हा. तर त्या अंतर्मुहूर्तामध्ये पुन्हा ते आपल्या शरीरामध्ये येऊन प्रवेश करतं. म्हणून कारण किती वेळ लागत नाही ना त्याला जायला, 1 सेकंद पण लागत नसेल. एवढा छोट्या अंतर्मुहूर्तामध्ये ते पोचते तिथं. तर उत्कृष्ट आणि जगन्य. जगन्य म्हणजे सगळ्यात कमी, कमीत कमी काळ, म्हणजे 1 समय 2 समय नाही, त्याचा अंतर्मुहूर्त आहेच. कारण पहिल्यांदा काय असणार, ते आहारक शरीर आता पुढे येणार आहे ते मिश्र असणार. आहारक मिश्र काय होणार ना, त्याच्या पण सगळ्या पर्याप्ती पूर्ण होतात ओळीनं. तसे आपल्या अवधारिक शरीराच्या पर्याप्ती होतात. पहिला आहार पर्याप्ती, मग इंद्रिय पर्याप्ती, नाही शरीर पर्याप्ती, मग इंद्रिय पर्याप्ती, मग श्वासोश्वास पर्याप्ती, अशा सगळ्या पर्याप्ती त्याच्या पण पूर्ण होतात ओळीनं. मग जोपर्यंत त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही तोपर्यंत ते आहारक मिश्र कायोग असणार तिथं. मग तिथंपर्यंत मरण येणार नाही. म्हणून ते सांगितलं की पज्जती संपुण्ये, पर्याप्ती पूर्ण झाल्यावर, जोपर्यंत पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मरण येत नाही. हा नियम सगळीकडे लागू करायचा. अन्य ठिकाणी सुद्धा, औदारिक शरीराच्या द्वारे सुद्धा, वैक्रिक शरीराच्या द्वारे सुद्धा, जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होणार नाही. वैक्रिकाचा तर प्रश्नच नाही, त्यांचं कमीत कमी आयुष्य 10,000 वर्ष आहे वैक्रिक शरीरवाल्यांचं. त्यामुळे तिथं मरायचा काही प्रश्नच येत नाही सुरुवातीला जन्मल्याबरोबर. परंतु आपल्या मनुष्य आणि तिऱ्यांच्यामध्ये आयुष्य छोटं पण असतंय ना, परंतु तो अपर्याप्त जरी असला तरी त्याचं आयुष्य किती असणार, अंतर्मुहूर्त, लब्ध पर्याप्तकाचं. त्याची पर्याप्ती पूर्ण होतच नाही. आणि पर्याप्तक जीव असेल तरी जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मरण येणार नाही. शरीर पर्याप्ती पूर्ण झाली तर सगळ्या पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर आयु बंद करणार आणि मग पुन्हा अंतर्मुहूर्त काळ राहणार, मग त्यानंतरच मरण येणार. म्हणजे आपल्या मनुष्य आणि तिऱ्यांच्याला सुद्धा छोटं आयुष्य अंतर्मुहूर्ताचं असतंय ना कुणाकुणाचं, तरी तिथं अपर्याप्त अवस्थेत मरण येत नाही. परंतु जे लब्ध पर्याप्तक जीव आहेत ते अपर्याप्त असतात शेवटपर्यंत, मग त्यांना तिथं मरण येऊ शकते. त्यांना आपण त्याचं सांगितलेलं आहे 2 त्रिभाग आणि 1 त्रिभाग करायचं. त्यांचे सुद्धा आयुष्याचे 3 भाग करायचे. पहिल्या 2 त्रिभागामध्ये मरण येणार नाही, शेवटच्या 1 त्रिभागामध्ये त्यांना मरण येऊ शकते.
असं त्याचं आहे ते. नंतर आणि पुन्हा थोडं तिथंच आयु बांधणार ना. 2 त्रिभाग गेल्यानंतर 1 त्रिभाग शिल्लक राहतो, त्यावेळेला आयु बांधतो लब्धे पर्याप्तकामध्ये. किती काळ पटपट व्हायला काही वेळ लागत नाही त्याला. एवढा छोटा अंतर्मुहूर्त सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा किती समय होतात. 1 आवलीमध्ये किती सांगितले, जगनयुक्त संख्यात प्रमाण समय आहेत, असंख्यात समय आहेत 1 आवलीमध्ये. आणि तो पर्याप्ताचा काळ सुद्धा संख्यात आवली प्रमाण आहे, संख्यात करोड आवली आहेत म्हणा. मग त्याच्यापेक्षा तो काळ आहे भरपूर. तर काय सांगायचं, काय लक्षात ठेवायचं? कोण पर्याप्ती पूर्ण व्हायला किती काळ लागतोय बाळ? अंतर्मुहूर्तात त्या जीवाच्या पण पर्याप्ती पूर्ण होतात. त्यांची जी रचना आहे ती होत राहते. पण किती वेळा मी मुद्दाम सांगत होते, पर्याप्ती म्हणजे शक्तीची पूर्णता आहे, शरीराची पूर्णता नाही. तिथं तुमची ते आहार वर्गणीच्या परमाणूंना त्या आहाररूप बनवणं, शरीररूप बनवणं, इंद्रियाकार बनवण्याची शक्ती त्या जीवामध्ये आली त्या अंतर्मुहूर्त काळामध्ये. आणि त्याच्यानंतर ते कार्य होत राहतंय. मग इथं जे मनुष्यांचं शरीर आहे त्याची ती सगळा काळ सांगितला. पहिल्या महिन्यात काय होतंय, नुसता तो पातळ आणि घट्ट गोळा असतो. पुन्हा मग त्याच्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये थोडं ते त्याचे फुटणे, नुसतं पालवी फुटल्यासारखं तिथं फुटते सगळे त्याला. मग 5व्या महिन्यात पूर्ण त्याला ते इंद्रिय पूर्ण होतात, ते पालीसारखं सगळं दिसतंय ते. त्याच्यानंतर मग त्याचे कशी हळू वाढवते सगळं आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा आचार्याने सांगितले. तुम्ही ज्यावेळेला हे वाचल ना, भगवती आराधना किंवा मुलाचारमध्ये नाही, भगवती आराधनेमध्येच आहे. कुठल्या महिन्यात काय काय होतंय ते सगळं सांगितलं आचार्याने. मरण करणे म्हणजे भगवती आराधना ते एकच आहे दोन्ही. तर काय सांग, ते सांगितलं की ज्या वेळेला त्यांची शरीर पर्याप्ती सुरू झालं, आहारक शरीर उत्पन्न व्हायला सुरुवात झाली, या पहिल्या समयात सुरू झालं. आणि शरीर पर्याप्तीचा काय समजा 10 समय आहे, तर इथंपर्यंत त्यांना मरण येणार नाही, ही शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर शरीर पूर्ण झाल्यानंतर 11व्या समयापासून कुठं पण त्यांना मरण येऊ शकते. 1 समय गेल्यावर सुद्धा मरण येऊ शकते त्यांना, मुनिराजांनाच की. मग ते तेवढं अपूर्णच राहणार ना तिथं, म्हणजे तेवढं शरीराची पर्याप्ती झाली पूर्ण, परंतु त्यांचं कार्य पूर्ण होईल का नाही सांगता येत नाही. त्याच्या अगोदरच मरण येणार. मुनींचंच की मरण झालं ते परत नष्ट होणार की आहारक शरीर. त्याने म्हणजे आता समजा मरणासन्न अवस्थेमध्येच आहेत आणि त्यावेळेस त्यांना इच्छा झाली, काय तर संशय झाला, ते आहारक शरीर काढलं त्याने. तोपर्यंतच काय झालं, शरीर पर्याप्ती पूर्ण झाली. अजून पुतळा निघाला पण नाही. पुतळा निघल त्याला ती पर्याप्ती पूर्ण होऊनच निघेल ना. ज्याला तो पुतळा पूर्ण होईल तर त्याला ती पर्याप्ती पूर्ण होऊनच निघणार ना. तर त्याच्या अगोदर मी ती सुरुवात झाली होती, ती पर्याप्ती पूर्ण झाली, परंतु ते निघायच्या अगोदरच त्यांचं मरण झालं त्या मुनींचं. तर मग तिथं नष्टच होणार त्यांचा आहारक कायोग, आहारक मिश्र कायोग होणार. आणि आहारक कायोग 1 समय झाला आणि मरण झालं. आहारक मिश्र कायोगामध्ये मरण येत नाही. त्याच्या अगोदरच मरण येणार. कुठं शरीर जिकडं केवले असेल त्या ह्याच्यानं जाणार. तसा काय त्याचा नियम नाही सांगितला. आहारक वृद्धि का ऐसा कोई नियम नहीं ना. आकाश श्रेणी के पंक्ति के अनुसार जाता है, ऐसा कुछ नहीं. ऐसा तिरछा भी जा सकता है ना वो. फक्त ह्यालाच नाही आपल्या सांगितलं, मरणानंतरची विग्रहगती आहे तिथंच सरळ सरळ जातो. वो जब यदि उसके बीच में हो गया तो वापस आएगा. और कभी पहले निकलने के पहले मरण हो गया तो निघाल्यानंतर सुद्धा मरण होऊ शकते वाटेमध्ये कधी पण.
मग तिथं ते शरीर सगळं नष्टच होणार, म्हणजे ते परत येणार त्यांच्या ह्याच्यामध्ये अंतर्मूर्त काळपर्यंत. मग त्याचे ते संघातन होत परिशातन होत राहते. परिशातन ते एका समेतच होणार तिथं. पुतळा मरत नाही. हा, त्याला यायला किती वेळ लागतो? एक समयात येणारच ना ते पूर्ण. हा हा, ते आत्मप्रदेश सगळे पूर्ण मूळ शरीरात येणार ना ते सगळे. पुतळा येतो म्हणजे त्याचं ते आत्मप्रदेश त्याच्याबरोबर बाहेर पडलेले असतात ना, ते मूळ शरीरात येणारच ना ज्याला मरण होण्यापूर्वी. हां, काय सांगितलं? चला आता आपलं मूळ जाऊया. एकतर शरीर कसं आहे ते आहारक शरीर अव्याघाती म्हणजे व्याघातानं रहित आहे. त्याचा काळ किती आहे? जगन्य कमीत कमी काळ सुद्धा अंतर्मुहूर्त आणि जास्तीत जास्त काळ सुद्धा अंतर्मुहूर्त काळ त्याची स्थिती आहे. आणि पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत मरण येणार नाही, परंतु पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर कदाचित त्याला मरण सुद्धा संभवतं. लेकिन ये हम 15वीं पुस्तक पढ़ रहे थे, किसमें 15वीं पुस्तक में शायद उन्होंने वहाँ पर भी मरण बताया, आरग मिश्र में भी वहाँ पर मरण बताया. अब आचार्यों की विवक्षा, सब आचार्यों का अलग अलग अभिप्राय रहता है. हाँ, पूरा हुआ तो उसमें भी उन्होंने मरण बताया. लेकिन यहाँ धौला में ये अपने जीवकान कर्मकांड में कहीं पर भी उसको मरण नहीं कहा है. आरग मिश्र का योग में मरण नहीं आता है. हाँ, कहीं भी केवल लब्ध पर्याप्तक में आएगा, लेकिन पर्याप्त जीव है तो कहीं पर भी मिश्र का योग में मरण नहीं होगा उसका. हाँ, आगे झालं. आता पुढचं 239 नंबर गाता आहे. आहरदी अनेन मुनी सुमे अत्थे सयस्स संदेहे गत्ता केवली पासम तम्मा आहार गो जोगो. रति अनेन मुनी काय सांगतात की अनेन मुनी सयस्स अत्थे सुमे अत्थे संदेहे. आहार हे नाव का ठेवलं त्याला, त्याची उत्पत्ती अर्थ सांगतात इथं. तर मुनींना स्वतःला संदेह झाला असताना कशामध्ये? तत्वाच्या बाबतीत, सूक्ष्म तत्वाच्या बाबतीत. आता ते मोठ्या प्रयोजनभूत तत्वाबद्दल तर त्यांना शंका असत नाही, परंतु आता दुसऱ्या गुणस्थानात, सासाधन गुणस्थानात मरण येतं की नाही, किंवा सासाधन गुणस्थानवाला मरून एकेंद्रामध्ये जातो की नाही, असे पुष्कळ प्रश्न आहेत ना की ज्याचं उत्तर कोण इथं देऊ शकत नाही. किंवा दोन आचार्यांचे दोन मत आहेत. एक आचार्य असं म्हणतात की येतं, एक म्हणतात नाही. मग त्याला असं संदेह झाला तर काय करायचं? आता आम्ही काहीच करू शकत नाही. कितीतरी शंका आहेत, लिहून ठेवायला पाहिजे. आता गेलं की श्रीमंदर भगवंतांना विचारायचं. स्वर्गात गेल्यावर जाणार ना श्रीमंदर भगवंतांच्या संभाषणात, मग सगळ्या शंका दूर करायच्या. मग तसं इथं आता त्यांना संदेह झाल्यानंतर त्यांच्याजवळ आहारक शरीर उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे. तर काय करतात ते? सूक्ष्म आपल्या पदार्थामध्ये संदेह झाला असताना केवली पासम गत्ता, केवलींच्या जवळ जाऊन त्या आहाराक्षराच्या द्वारे काय करतात? सुहुमे अत्थे आहरदी, सूक्ष्म पदार्थांना ग्रहण करतात. जे सूक्ष्म तत्वाबद्दल शंका होती, तर तिथं गेल्यानंतर ती शंका काय होते? त्यांची दूर होते. म्हणून तिथं सूक्ष्म पदार्थांना ग्रहण केलं. त्या केवलींच्या जवळ जाऊन काय केलं त्याने? सूक्ष्म पदार्थांना ग्रहण. आहरती म्हणजे ग्रहण करतो. संस्कृत धातू आहे ना, आदिकृ धातू म्हणजे ग्रहण करणे, आकर्षण करणे. आहरती, त्या सूक्ष्म पदार्थांना ते ग्रहण करतात.
म्हणून त्यांचा योग काय म्हटलेला आहे, तम्हा आहारगो जोगो, म्हणून त्या योगाला काय म्हटलेलं आहे, आहारक काय योग असं म्हटलेलं आहे. त्या शरीराला आहारक शरीर म्हटलं आणि त्या आहारक शरीराच्या द्वारे होणारा योग तो आहारक काय योग आहे. म्हणजे तेवढा अंतर्मुहूर्त काय सोडलं समजा आहार शरीर, त्याच वेळेला तो आहारक काय योग होणार. आणि तिथं पण पूर्ण काळ आहारक काय योगच असेल असं नाही. त्या मुनींचा जेवढा काळ ते आहारक शरीर निघालेला आहे तेवढा पूर्ण काळपर्यंत आहारक काय योग असतो असं नाही. त्याच्यामध्ये मनोयोग वचनयोग पण होऊ शकतो. काय योग झाला तर आहारक काय योगच होणार, औदारिक काय योग होणार नाही. परंतु मनोयोग आणि वचनयोग सुद्धा मध्ये होऊ शकतो. सुरुवात केली आहारक मिश्र कायोग झाला. आहारक मिश्र कायोग झाल्यानंतर शरीर पर्याप्ती पूर्ण झाली, मग आहारक कायोग होणार. आणि त्याच्यानंतर पर्याप्ती पूर्ण झाली समजा मन पर्याप्ती, तिथं पण सगळ्या साई पर्याप्ती पूर्ण होणार. तर तिथं त्यांना वचनयोग आणि मनयोग सुद्धा होऊ शकतो मध्ये. म्हणजे ह्या आरक्षराचा काळ मोठा आहे आणि योगाचा काळ छोटा आहे. त्यामुळे योग संक्रांती होणारच, योग बदल होणारच. योगाचा काळ पण अंतर्मुहूर्त आहे, आहारक शरीराचा काळ पण अंतर्मुहूर्त आहे. परंतु आहारक शरीराचा अंतर्मुहूर्त मोठा आहे आणि योगाचा अंतर्मुहूर्त छोटा आहे. त्यामुळे पहिला आहारक मिश्र काय योग होणार, महारक काय योग होणार, तो बदलून मनोयोग वचनयोग पण होणार, पुन्हा आहारक काय योग होईल. काय योग झाला की असे अनेक तिथे योग परिवर्तन होऊ शकते. औदारिक काय योग नसणार. औदारिक शरीरासाठी ते वर्गणा पण ग्रहण करत नाही. त्यावेळेला ज्यावेळेला आहारक शरीर निघतं किंवा कोणी मनुष्य तिर्यांची विक्रिया करतो त्यावेळेला ह्या औदारिक शरीरासाठी वर्गणा ग्रहण होत नाहीत. तर त्या विक्रियांच्या द्वारे झालेलं शरीर आहे त्याच्यासाठी, किंवा हे आहारक वृद्धिधारी मुनींचं जे शरीर निघाले त्याच्यासाठी, आहारक शरीरासाठीच तिथं त्या वर्गणा ग्रहण होतात. म्हणून तिथं औदारिक शरीर नामकर्माचं उदय नाही. म्हणजे औदारिक शरीरासाठी किंवा याच्यासाठी ग्रहण करत नाही. हा हा आहारक काय होणार. हा मग पुन्हा भाषा पर्याप्ती मन पर्याप्ती पूर्ण झाली की वचनयोग आणि मनयोग सुद्धा होतो तिथं त्यांच्या क्रमानं. कारण पर्याप्ती पूर्ण झालं, मागं काल सांगितलं होतं ना, मनोयोग आणि वचनयोग कधी होतात, त्या पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच होतात. जे भाषा पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच वचनयोग होणार आपल्या सुद्धा जन्म झाल्यावर, आणि मनोयोग पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच मनोयोग होणार. आणि मग पुढं नंतर पर्याप्त पूर्ण झालं कधी मनोयोग कधी वचनयोग कधी कायोग असं सारखं होत राहतो. तसं आहारक शरीराचं पण आहे. त्यांचं सुद्धा मनोयोग वचनयोग कायोग बदलत राहणार. परंतु कायोग झाला तर कोणता होणार, आहारक कायोगच होणार, दुसरा औदारिक होणार नाही. काय झालं आता. हा हे इथं आहारक शरीराचं वर्णन पूर्ण झालंय. कोण आणि काय म्हणत होतं. हा असंयम, जास्त असंयम होतो त्याच्यासाठी, आणि केवली द्वयांचा अभाव, म्हणजे केवली आणि श्रुतकेवलींचा अभाव असेल तरच तो आहारक शरीर उत्पन्न करतो. आपल्या क्षेत्रामध्ये केवली आणि श्रुतकेवलीचा अभाव असेल. अजून एक शेवटचं त्यात राहायचं. आता परत एकदा रिव्हिजन करू आपण. काय सांगितलं इथं शेवटच्या ह्याच्यामध्ये उत्पत्ती सांगितली. आहारक हे नाव कशावरनं पडलं तर सूक्ष्म पदार्थांना ग्रहण करतो. आहारक शरीरच निघालं कशासाठी, ते सूक्ष्म पदार्थांना ग्रहण करण्यासाठी, म्हणून त्याला आहारक ही संज्ञा पडलेली आहे. दुसरं सांगितलं त्याचा स्वामी कोण आहे. कोण सांगितलं स्वामी, आहारक शरीराचा स्वामी कोण आहे, 6व्या गुणस्थानवरती मुनिराज, म्हणजे प्रमत्त संयत मुनिराज. कोणते, परंतु ज्यांना आहारक वृद्धी आहे असेच मुनिराज, कारण सामान्य कोणी मुनिराज करू शकत नाहीत. आणि ते कारण काय सांगितलं त्याचं, आहारक शरीर उत्पन्न होण्याचं. एकतर आहारक शरीर नामकर्माचं उदय निमित्त आहेच तिथं, आणि दुसरं इथं असंयम होऊ नये, असंयमाचं दूर करण्यासाठी, आणि केवल्याने श्रुतकेवलींचा अभाव असेल तर ते शरीर निघतं. कुठून निघतं ते, मस्तकातून, सूक्ष्म छिद्र आहे शिर, तिथून निघतं. नंतर त्याला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे नावं दिलेले आहेत. ते कबीराच्या ह्याच्यामध्ये वगैरे खूप येते त्याचं वर्णन, योगाचं वर्णन त्या मस्तकाच्या रंध्रामधून
तिथं आपण उपयोग स्थिर करतो तर त्यावेळेला असं असं होते, ते सांगतात योगाची दशा. नंतर त्याची उंची किती आहे? 1 हात प्रमाण. त्याचा वर्ण कोणता आहे? धवल वर्ण आहे. हां, पांढरा म्हणजे धवल, धवल म्हणजेच पांढरं, दोन एक. शुभ्र म्हणा, धवल म्हणा, पांढरा म्हणा. स्थिती म्हणजे काळ त्याचा किती आहे? आरक्षराचा अंतर्मुहूर्त. मग पुन्हा आरक्षरातून पण आणि आरक्षर निघू शकते, परंतु त्याचा पण काळ किती असणार? अंतर्मुहूर्तच. आणि जे काम पूर्ण झालं नाही तरच ते एका आरक्षरातून पुन्हा दुसरं आरक्षर उत्पन्न करतात. आणि त्याचं स्वरूप सांगितलं, कसं असतं ते शरीर. त्याला सप्तधातू असत नाहीत, मड हाड मांस यानं रहित असतं, संवनन नाही, शुभ आहे, शुभ नामकर्माच्या उदयानं उत्पन्न झालेलं आहे. त्याचं संस्थान कसं आहे? समचतुरस्र संस्थान आहे. व्याघात रहित लिहायचं राहिलं तिथे, बाधेनं रहित आहे, व्याघात रहित. हा, तिथं सगळे शरीर, बंधन, संघात, हे सगळं शुभच आहे ना. आरक शरीर, आरक बंधन, आरक संघात, आरक अंगोपांग, हे सगळे शुभ कर्म प्रकृती आहे, त्याचा उदय असतो. आणि शेवटचं एक प्रयोजन लिहायचं त्याच्यामध्ये, ते जागा नाही, तुम्ही लिहा नुसतं, मी सांगते. सूक्ष्म तत्वाचा संशय दूर करण्यासाठी प्रयोजन काय? आरक शरीर काढण्याचं, सूक्ष्म तत्वातील संशय दूर करण्यासाठी तपकल्याने त्याचं दर्शन आणि चैत्यालयाची वंदना. संशय दूर करण्यासाठी, सूक्ष्म तत्वासंबंधी जर संशय असेल तर तो दूर करण्यासाठी. दुसरं सांगितलं दीक्षा कल्याण म्हणा, तप कल्याणिक म्हणा, दोन्ही चालते. तप कल्याणिकाधिकामध्ये सहभागी होण्यासाठी आणि चैत्यालयाची वंदना करण्यासाठी. हे शुभ प्रयोजन आहेत त्यांचे सगळे, त्याच्यासाठी तो निघतो. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी सर्व शरीरापासून भिन्न आहे. हे दिसणारे औदारिक शरीर माझे नाही. हा पुद्गलाचा पिंड आहे. औदारिक शरीर नामकर्म सुद्धा माझ्यापासून भिन्न आहे. कधी आपण देव नारकी झालो तर तेथील वैकृतिक शरीर सुद्धा माझ्या रूप झाले नाही. मी त्यापासून भिन्नच आहे. कधी मुनी झालो, आहारक शरीर निघाले तर त्या आहारक शरीरापासून सुद्धा मी भिन्नच आहे. कार्मन शरीरापासून पण भिन्नच आहे. हे सर्व शरीर पुद्गलमय आहेत, पुद्गल पिंड आहे आणि मी एक अखंड शुद्ध जीव द्रव्य आहे. ह्या शरीर पिंडामध्ये याचे वास्तव्य असले तरी हा मी त्या शरीररूप होऊ शकत नाही. देव देवालयामध्ये आहे परंतु देवालय रूप होत नाही. तसा हा आपला चैतन्य भगवान आत्मा या शरीररूपी मंदिरामध्ये निवास करत आहे परंतु कधीही शरीररूप झालेला नाही. अशा त्या अशरीरी ज्ञान शरीरी कारण परमात्म्याचे दर्शन करा. शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहं ज्ञानानंद स्वरूपोऽहं एकत्व विभक्त स्वरूपोऽहं निर्मम स्वरूपोऽहं शुद्धोऽहं एकोऽहं ध्रुवोऽहं. विसर्जन. नमो अरिहंताण, नमो सिद्धाण,
नमो वचायणं नमो लोये सौवसा. धवलाच्या 9व्या पुस्तकामध्ये एवढं सुंदर वर्णन आहे ह्याचं परिशातन आणि संघातन. कुठल्या